मंडळी, एक लक्षात घ्या, गुरुची अमृत दृष्टी ही सुद्धा खूप महत्त्वाची आहे. गुरु जिथे बसतो त्यापेक्षा जिथे बघतो तिथे अधिक फळ देतो. श्री स्वामी समर्थ. नमस्कार, मी दीप्ती देसाई छायांक ज्योतिषमध्ये आपल्या सर्वांचे मनपूर्वक स्वागत. मंडळी, 1 जून 2026 ही तारीख विसरून चालणार नाही, कारण या दिवशी अवकाशात एक अत्यंत मोठा बदल होणार आहे. तो म्हणजे ज्ञानाचा, मांगल्याचा आणि भाग्याचा कारक असलेला गुरुग्रह आपल्या लाडक्या कर्क राशीत प्रवेश करत आहे आणि तिथून ते 31 ऑक्टोबर 2026 पर्यंत राहणार आहे. म्हणजेच जवळपास 5 महिने कर्क राशीत गुरुग्रह असणार आहेत. या काळात तुम्हाला तुमच्या संक्रमणाबद्दल अजून काही जाणून घ्यायचे आहे का? गुरुग्रह जेव्हा उच्च राशीत असतो तेव्हा तो जगाला देण्याचे काम करतो. आजच्या या विशेष भागात आपण पाहणार आहोत की या बदलामुळे जागतिक स्तरावर आणि तुमच्या वैयक्तिक जीवनात काय मोठे बदल होणार आहेत. ज्योतिषशास्त्रात कर्क ही चंद्राची रास, ममतेची आणि पाण्याची रास आहे आणि गुरु तिथे उच्चीचा होतो. जसा एखादा विद्वान माणूस आपल्या घरी आल्यावर प्रसन्न होतो, तसाच गुरु या घरात आल्यावर अतिशय आनंदी असतो. पुढचे 5 महिने समाजात माणुसकी, प्रेम आणि आध्यात्मिक ओढ वाढलेली दिसेल. गेल्या काही काळापासून चालू असलेले कलह शांत होण्याची चिन्हे आहेत. जागतिक आणि आर्थिक परिणाम बघायचे झाले तर व्यापारी जगतांसाठी हा काळ क्रांतीचा ठरेल. बँकिंग क्षेत्र, शिक्षण आणि विशेषतः सोन्याचे दर यामध्ये मोठे फेरबदल पाहायला मिळतील. शिक्षणात नवनवीन शोध, तसेच ज्यांना अध्यात्म किंवा ज्योतिष शिकायचे आहे त्यांच्यासाठी हा काळ सुवर्ण संधी आहे. भारताच्या कुंडलीचा विचार केला तर देशाच्या प्रतिष्ठेत जागतिक स्तरावर मोठी वाढ होताना दिसेल. आता आपण पाहू की आध्यात्मिक उपाय काय करावे जेणेकरून गुरुचा आशीर्वाद मिळण्यासाठी या काळात आपल्याला थोडी मदत होईल. तर दर गुरुवारी विष्णू सहस्रनामाचे पठण करा. तुमच्या गुरूंना मान द्यायला शिका. ज्येष्ठांचा आदर करा. पिवळ्या वस्तूचे दान करा, म्हणजे तुमचे गुरुबळ वाढेल. विशेषतः ज्यांना संतती, सुख किंवा विवाहाचे प्रश्न आहेत त्यांनी या काळात विशेष साधना करावी. मंडळी, हा होता गुरुच्या राशी बदलाचा सामान्य प्रभाव. पण तुमच्या वैयक्तिक राशीवर काय परिणाम होईल ते आपण आता पुढे पाहूया. तुमच्या राशीपासून गुरु कितव्या स्थानी आहे यावर सर्व काही अवलंबून असतं. चला तर मग जाणून घेऊया मेष ते मीन राशीचे भवितव्य. राशीनुसार जर बघायचं झालं तर मेष रास सर्वप्रथम येते, त्यामुळे मेषेपासून आपण सुरुवात करूया. मेष रास, तुमच्या राशीपासून गुरु 4था आहे. घर, गाडी किंवा जमीन घेण्याचे स्वप्न पूर्ण होईल. वृषभ रास, गुरु 3रा आहे, त्यामुळे तुमच्या पराक्रमात वाढ होईल. भावंडांशी संबंध सुधारताना दिसतील. मिथुन रास, गुरु 2रा आहे, त्यामुळे धनलाभ आणि वाणीचा प्रभाव वाढेल. कुटुंबात गोडवा येईल. कर्क रास, तुम्ही तर नशीबवान आहात, कारण गुरु तुमच्या प्रथम स्थानी आहे. आरोग्य, कीर्ती आणि सन्मान मिळेल. सिंह रास, गुरु 12वा आहे. खर्चावर नियंत्रण ठेवा, पण आध्यात्मिक कार्यात खर्च होताना दिसतोय. कन्या रास, गुरु 11वा आहे. उत्पन्नाचे नवे मार्ग उघडतील. जुनी कामे मार्गी लागतील. तूळ रास, गुरु 10वा आहे. नोकरीत बढती किंवा व्यवसायाचा विस्तार होईल. वृश्चिक रास, गुरु 9वा आहे. भाग्याची पूर्ण साथ मिळेल. लांबचे प्रवास घडतील. धनुरास, गुरु 8वा आहे. आरोग्य जपा, पण वारसा हक्काच्या कामात यश मिळेल. मकर रास, गुरु 7वा आहे, त्यामुळे विवाहाचे योग आहेत किंवा भागीदारी असेल तर त्याच्यात लाभ होईल. कुंभ रास, गुरु 6वा आहे. कोर्ट कचेरीच्या कामात यश मिळेल. जुने आजार कमी होतील. मीन रास, गुरु 5वा आहे. संतती प्राप्ती होईल आणि शिक्षणात अभूतपूर्व यश मिळेल किंवा मुलांकडनं काही चांगल्या बातम्या मिळू शकतात. मंडळी, एक लक्षात घ्या, गुरुची अमृत दृष्टी ही सुद्धा खूप महत्त्वाची आहे. गुरु जिथे बसतो त्यापेक्षा जिथे बघतो तिथे अधिक फळ देतो. यावेळी गुरुची दृष्टी वृश्चिक, मकर आणि मीन राशीवर राहणार आहे. त्यामुळे या 3 राशींसाठी हे
5 महिने भाग्याचे ठरणार आहेत. प्रत्येकाच्या वैयक्तिक कुंडलीत ग्रहांच्या स्थितीनुसार यात थोडा फरक पडू शकतो किंवा असू शकतो. सविस्तर मार्गदर्शनासाठी तुम्ही मला 9930556652 या नंबरवर संपर्क करू शकता. पुन्हा भेटूया अशाच एका नवीन माहितीसह. तोपर्यंत नमस्कार, धन्यवाद. जर आपलं चॅनल अजून लाईक शेअर धन्यवाद. जर आपलं चॅनल अजून लाईक शेअर किंवा सबस्क्राईब केलं नसेल तर लगेच करा.